दर्शक हो नमस्कार, शुभ सायंकाळ. आज 25 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दर्शको, आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यात तर आपण पाहिलं तर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या माध्यमातून रस्त्यावरती पाणी साचले, अनेक पूल पाण्याखाली गेलेत आणि हे सगळं होत असताना उजनीमध्ये आवड नेमकी किती होती आहे याकडे आपल्या सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे. तर आज 25 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता दौंडमधून जो महत्त्वाचा विसर्ग आहे तो दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक ही उजनीमध्ये येणार आहे. ते तब्बल 80,878 क्युसेक्स इतका विसर्ग हा दौंडमधून उजनीमध्ये मिसळला जातो आहे, की जो सकाळपेक्षा दुपटीच्या आसपास आहे. सकाळी जर आपण बघितली तर सकाळी तो 43,150 क्युसेक्स इतका सकाळचा विसर्ग होता आणि आज सायंकाळी 6 वाजता दौंडचा विसर्ग हा तो 80,878 क्युसेक्स झाला आहे. आणखीन दौंडची आवक वाढण्याची शक्यता आहे, कारण बंड गार्डन इथून जो विसर्ग सोडला आहे तो विसर्ग संध्याकाळी 12 वाजच्या आसपास तो मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी आणखीन झपाट्याने वाढणार आहे. टक्केवारीमध्ये पाहायला गेलं तर उजनी धरण आणखीन वजा 10.27% इतकं उजनी धरण भरलं आहे आणि प्लसमध्ये येण्यासाठी उजनीला अवघं फक्त 5.50 TMC पाण्याची गरज आहे. तेवढं पाणी आले म्हणजे उजनी हे प्लसमध्ये येणार आहे. अभ्यासकाच्या अंदाजानुसार किंवा जो पुण्याचा पाणी आहे, पुण्याचा जो विसर्ग येतोय त्याचा जर अंदाज काढला तर उद्या दुपारपर्यंत किंवा सकाळपर्यंत सुद्धा उजनी हे प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळं उद्या सकाळचा विसर्ग, उद्या सकाळची अपडेट किती येतं आहे, तो विसर्ग उजनीचा किती असणार, दौंडचा विसर्ग किती असणार आहे, बंडगार्डनतून येणारा विसर्ग किती असणार आहे आणि ह्या दोन्हीच्या विसर्गानं उजनी किती टक्के भरली आहे हे अपडेट पाहून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.